असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। गेल्या 2 दिवसापासून आपण पाहू शकतो परळी तालुक्यामध्ये अत्यंत चांगला पाऊस पडलेला आहे। त्यामुळे आता परळी शहरामध्ये पाहू शकतो की परळी शहरामध्ये शेतकरी आता पेरणीच्या मार्ग लागलेले आहेत। खत देण्यासाठी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। नेमका आता एक शासनाने एक आवाहन केले होते की कुठलाही खत बियाणे मिळत नसेल तर संपर्क केंद्राने आवाहन केलं होतं की खत बियाणे जास्त पैसे घेत असतील आवाहन केलेलं आहे की एक नंबर दिला पण आहे। आता आपण त्याची जाणून घेणार नेमकं काय कसं आपण आता पाऊस चांगला पडलेला आहे, आता आपण खरेदीसाठी आलेला आहात, नेमकी काय परिस्थिती आहे? आम्हाला जी उपलब्ध पाहिजे ते बियाणं आम्हाला याच्यामध्ये दुकानामध्ये मिळतंय आणि शासनाने जे लावून दिलेले दर आहेत त्या दराप्रमाणे आम्हाला व्यवस्थित बियाणं वगैरे उपलब्ध आहे आणि त्या रेटने आम्हाला मिळतंय। युरिया खताची परिस्थिती सध्या आपण पाहिली तर युरिया खत मिळत नाही अशी नाही आहे, मुबलक प्रमाणामध्ये सध्या बाजारामध्ये युरिया आहे आणि आम्ही जिथं खरेदी करतो त्या दुकानामध्ये आम्हाला कधी अडचण येत नाही। त्या ठिकाणी युरिया आम्हाला आहे त्या शासनाच्या दराने आम्हाला व्यवस्थित मिळतो। काय सांगा युरियाची तुटवडा असं जाणवते? युरियाचा टोटल आता 280 रुपयाला द्यायचे ना ते शासनाचा रेट काय? शासनाचं काय काय बोलतो 270 रुपये शासनाचा रेट आहे, आम्हाला 280 द्यायला ती 10 रुपये जास्त घेतले जातात। 10 रुपये जास्त घ्यायला ते युरिया मिळतंय का? भेटता आम्हाला खर्च लावून हा 10 रुपये। काय सांगाल खत बियाणे मिळतंय का व्यवस्थित? हो व्यवस्थित मिळते। हो युरिया जे वरील जे भाव आहे त्याच्या गुणात 280 ने देते ते। हो मिळते आहे सध्या। कृषी मंत्र्यांनी एक नंबर ज्या केलेला आहे की त्या काही शंका असेल काही दुरुस्त असेल तर ते त्यांना फोन करा, जास्त पैसे जरूर करू तरी काय त्याचा नंबर घेऊन कोणत्या अडचण आली तर त्या नंबरला आम्ही तसा संपर्क पण करू। पण सध्या आम्हाला कुठलीही अडचण वाटत नाही आणि मार्केटमध्ये आम्हाला जे पाहिजे ते वाण मिळतोय। आपण पक्ष सदैवच्या मार्केटमध्ये संपूर्ण माल येथे उपलब्ध आहे असे शेतकरी बोलत आहेत। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंडे, टीव्ही परळी, बीड। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।